Standard 10th, Subject Maths 1, Chapter 5th, Probability. फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये आज प्रॅक्टिस सेट 5.2 सॉल्व करणार आहोत. पण त्या अगोदर सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल स्पेस याबद्दल थोडी माहिती घेऊया. आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सॅम्पल स्पेस, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स of a random experiment is called sample space. Set of all possible outcomes of a random experiment is called sample space, and sample space is denoted by capital S or omega. The sign is omega. Okay, the sample space is denoted by S or omega, and number of elements in the set S is denoted by number of S. Okay, आपण काही एक्झाम्पल घेऊया. पण हे एक्झाम्पल खूप महत्वाचे आहेत. याच एक्झाम्पल वरती प्रॅक्टिस सेट 5.2, प्रॅक्टिस सेट 5.3 आणि प्रॅक्टिस सेट 5.4 डिपेंड्स आहेत. ओके, सो आपण जे आता काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, जे रॅन्डम एक्सपेरिमेंट्स बघणार आहोत, ते खूप महत्वाचे आहेत. फर्स्ट रॅन्डम एक्सपेरिमेंट, अ कॉइन is tossed. A coin is tossed. So आपल्याला S काय येईल? S means what? Sample space. All possible set of all possible outcomes. So one coin toss केल्यानंतर आउटकम्स काय येतील? एक तर हेड किंवा टेल. या हे दोनच पॉसिबल आउटकम्स आहेत, हेड और tail. So answer is head and tail. हा सेटचा एक्झाम्पल आहे, त्यामुळे हे कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्येच आपल्याला हे एलिमेंट्स लिहायचे आहेत, ते आउटकम्स लिहायचे आहेत. ओके, सो एस इज इक्वल टू एस टी. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती एलिमेंट्स आहेत? 2 एलिमेंट्स. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 2. सेकंड एक्सपेरिमेंट, 2 coins are tossed. Two coins are tossed. 2 coins आहेत. टॉस केल्यानंतर काय येतं बघूया. दोन्ही काय आले? टेल. ओके, सो दोन्ही हेड पण येऊ शकतात. फर्स्ट कॉइनवर हेड, सेकंड कॉइनवर हेड. फर्स्ट कॉइनवर हेड आपण लिहूया इथे आउटकम्स. सो एस इज इक्वल टू हेड हेड. फर्स्ट कॉइनवर हेड, सेकंड कॉइनवर काय येऊ शकेल? टेल येऊ शकेल. सो एस टी. तर फर्स्ट कॉइनवर टेल अँड सेकंड कॉइनवर काय येऊ शकेल? हेड येऊ शकेल. सो टी एच. अँड दोन्ही कॉइनवर काय येऊ शकेल? टेल, म्हणजेच टी टी. एच फॉर हेड, टी फॉर टेल. छापा काटा. सो नंबर ऑफ एस इज 1, 2, 3, 4. There are 4 possibilities. Number of S is equal to 4. Okay. S is equal to HH, ST, TH, TT. Number of S is equal to 4. Next, third. 3 coins are tossed. 3 coins are tossed. 3 coins. So there are how many possibilities? So तिन्ही कॉइन वरती काय येऊ शकेल? एच एच एच. तिन्ही कॉइन वर हेड येऊ शकेल. फर्स्ट 2 कॉइन वर हेड, थर्ड कॉइन वर टेल, म्हणजे काय ना एच एच टी. फर्स्ट कॉइनवर हेड, सेकंड कॉइनवर टेल,
थर्ड कॉर्नवर टेल या प्रकारे हे आउटकम येतील. आता कोणते आउटकम येतील त्याची एक ट्रिक आहे. तुम्ही ही ट्रिक्स कधीही विसरणार नाही. ही ट्रिक जर लक्षात ठेवलात तर हे तुम्ही सहज हे आउटकम्स तुम्ही लिहू शकता. तर कोणती ट्रिक आहे ते आपण बघूया. ट्रिक H H H H T T T T 4H 4T 2H 2T 2H 2T H T 1H 1T 1H 1T means HT HT 4T 4H 4T 2H 2T 2H 2T 1H 1T म्हणजे HT HT HT. किती आउटकम्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8. हे जे आलेले आहेत ते आपण काय करूया आता या ठिकाणी लिहूया. सो HHH HHT STH fourth STT fifth THH sixth THT 7 TTH and last TTT. So there are 8 possibilities. So number of S is equal to 8. Number of S is equal to 8. So हे एलिमेंट्स काय कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायचे आहेत कारण का हा S हा एक सेट आहे. ओके. सो नंबर ऑफ S इज इक्वल टू 8. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवलात तर पाठ करायची गरज नाही. काही विद्यार्थी पाठ करतात आणि एखादा एलिमेंट्स काय होतात विसरतात. आणि एखादा जरी एलिमेंट्स विसरला तरी हे आन्सर पूर्ण काय होऊ शकेल चुकेल. ओके रॉंग येईल. सो 3 कॉइन्स आर टॉस. नंबर ऑफ S इज इक्वल टू 8. नेक्स्ट 4th. A die is thrown. A die is thrown. Die. ही काय डायला आपण डाय म्हणतो फासा म्हणतो मराठीमध्ये. ओके. हा डाय वरती किती डॉट 1 डॉट 2 डॉट 3 डॉट 4 डॉट 5 डॉट 6 डॉट म्हणजे किती आहेत यापैकी आउटकम्स काय आहेत या ठिकाणी S इज इक्वल टू आउटकम्स 1 2 3 4 5 6. हे 1 2 3 4 5 6 1 डॉट 2 डॉट 3 डॉट 4 डॉट 5 डॉट 6 डॉट. ओके. सो नंबर ऑफ S इज इक्वल टू 6. नेक्स्ट 2 dice are thrown. 2 dice are thrown. 2 dice are thrown. हा 1 डाइस याच प्रकारे दुसरा डाइस असेल तर काय येईल दोन्ही डाइस वरती 1 1 येईल. दोन्ही डाइस वरती 1. पहिल्या डाइस वर 1 दुसऱ्या डाइस वर 2 येऊ शकेल. पहिल्या डाइस वरती 1 दुसऱ्या डाइस वरती 3 येऊ शकेल. अशाच प्रकारे या ठिकाणी म्हणजे 1 2 पहिल्या डाइस वरती 1 दुसऱ्या डाइस वरती 2 डॉट. सो 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. त्याचप्रमाणे 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट या ठिकाणी कंप्लीट झाले. आपण आपल्या सोयीसाठी आपण 6 6 एलिमेंट एका लाईन मध्ये घेतलेले आहेत. ओके. सो देर आर याचा अर्थ कळलाय. फर्स्ट डाय वरती 2 सेकंड डाय वर 1 त्याचप्रमाणे फर्स्ट डाय वरती 6 सेकंड डाय वरती 5 फर्स्ट डाय वरती 6 सेकंड डाय वरती 6. याप्रमाणे किती पॉसिबिलिटीज आहे देर आर 36 पॉसिबिलिटीज.
6 6 6 6 6 6 6 6 are 6 into 6 36. हे किती आहेत एलिमेंट्स 36. So 2 die are thrown. Number of ace is equal to 36. Okay. Next, a card is drawn from a well shuffled pack of 52 playing card. So number of ace is equal to किती कार्ड्स आहेत 52. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 52. पण यामध्ये कोणकोणती कार्ड्स आहेत ते आपण बघूया. प्लेइंग कार्ड्स मध्ये या प्रकारचे कार्ड्स असतात. हे वरचे एक प्रकारचे कार्ड दिसत आहेत याला म्हणतात डायमंड्स कार्ड. हे आहेत डायमंड्स कार्ड्स, हर्ट कार्ड्स, स्पेड कार्ड्स अँड क्लब कार्ड्स. क्लब, spade cards, heart cards and diamonds cards. So there are 13 cards in each. 13 cards in diamonds, 13 cards in heart, 13 cards in spade, 13 cards in club. Okay. So 1, 2, 3, 4. A mean S. S म्हणजे एक्का म्हणतो आपण. S 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Jack, Queen and King. Jack, Queen and King. Similarly, As 2, 3, 4, 5, 6. Queen and King. Queen and King. Queen and King. So यामध्ये टोटल कार्ड्स 52 आहेत. रेड कार्ड्स किती आहेत? रेड कार्ड्स 13 plus 13. There are 26 red card. There are 26 red card. 13 plus 13 is equal to 26. Black cards 13 spade cards plus 13 club cards is equal to means black cards is equal to 26. 13 plus 13 is equal to 26 black cards, 26 red cards. Picture card or face card. Picture cards or face card. 1, 2, 3. Jack, Queen, King. These are picture cards, picture cards, picture cards, picture cards. So total picture cards in cards, playing cards, किती आहे total cards? Total picture card or face cards 3 plus 3 plus 3 plus 3. There are 12 face card or picture card. ज्या कार्डवर पिक्चर आहे त्याला आपण म्हणतो पिक्चर कार्ड. ओके. सो नंबर ऑफ एस किती येतील 52. 13 प्लस 13 प्लस 13 प्लस 13. 13 चोक 52. सो या प्रकारे डायमंड मध्ये डायमंड्स कार्ड एस 2, 3, किंग टोटल 13, स्पेड 13 कार्ड्स, हार्ट 13 कार्ड्स, क्लब 13 कार्ड्स. Therefore, number of ace is equal to 52 cards. Next experiment, a card is drawn from a pack of bearing number 1 to 25. त्या कार्ड वरती 1 to 25 नंबर्स दिलेले आहेत. असे टोटल कार्ड किती आहेत? सो एस इज इक्वल टू काय येईल 1. ज्या कार्डवरती 1 लिहिलं आहे, ज्या कार्डवरती 2 लिहिलेलं आहे. सो 3, 4, 5, 6 डॉट 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 लास्ट कार्ड इज 25. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 25. ओके. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.2 सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 5.2 एक्झाम्पल 1. For each of the following experiment, write the sample space S and the number of sample space point, number of S. The first experiment is 1 coin and 1 die are thrown simultaneously. 1 coin and 1 die thrown simultaneously. हे जर आपण थ्रो केले तर आपल्याला
आउटकम्स काय येतील ते बघूया. काय लिहा या ठिकाणी हेड अँड 1 त्याच प्रकारे हेड अँड 2 येऊ शकेल, हेड अँड 3 येईल, हेड अँड 4, हेड अँड 5, हेड अँड 6. सो या प्रकारचे आपल्याला सॅम्पल पॉइंट्स मिळतील. सो हियर वन कॉइन आपण जर टॉस केला तर काय मिळतं आपल्याला HT, आणि 1 डाय थ्रो केला तर आपल्याला काय आउटकम मिळतात 1 2 3 4 5 6. आता आपण हे दोन्ही एकत्र थ्रो करतोय तर आपल्याला S काय मिळेल तर H1 H2 H3 H4 H5 H6. त्याचप्रमाणे काय T1 T2 T1 T2 T3 T4 T5 and T6 bracket complete. So therefore number of S is equal to 12. Number of S is equal to 12. कळलं? हे आपण डाय आणि कॉइन एकत्र थ्रो केल्यावरती काय मिळेल या प्रकारचे काहीतरी मिळेल. आता हा हेड अँड 3 सॉरी टेल अँड 3 म्हणजे या आपल्या 12 पैकी एक काहीतरी आपल्याला आउटकम्स येतं. ओके, हे झाले एस अँड नंबर ऑफ एस. आपल्याला काय लिहायचं होतं एस अँड नंबर ऑफ एस. सेकंड, 2 digit numbers are formed using digit 2 3 5 without repeating this digit. So digit are 2 3 and 5. आपल्याला या 3 नंबर पासून काय करायचं आहे, हे 3 डिजिट पासून 2 डिजिट नंबर्स तयार करायचे आहेत. तर एस काय येईल, कोणते 2 डिजिट नंबर्स तयार होतील ते बघूया. 2 3 2 5 2 2 येईल का, तर हा 2 2 नंबर्स येणार नाही. कारण का, काय सांगितले आपल्याला, तर विदाउट रिपीटिंग द डिजिट, हे डिजिट रिपीट झालेलं आहे म्हणून हा येणार नाही. 3 3 येणार नाही आणि 5 5 येणार नाही. कारण का आपल्याला सांगितले विदाउट रिपीटिंग डिजिट रिपीट न होता आपल्याला हे नंबर्स फॉर्म करायचे आहेत. सो फर्स्ट 2 3 2 5, नेक्स्ट 3 फर्स्ट घ्या 3 2 3 5, 5 फर्स्ट घ्या 5 2 5 3. किती नंबर्स तयार झाले 1 2 3 4 5 6. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. गेटिंग. सो नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. The arrow is rotated and it stops randomly on the disc. हे डिस्क आहे आणि यामध्ये arrow is rotated and stop randomly on the disc. Find out on which color it may stop. हा जो arrow आहे तो कोणत्या कलरवर थांबेल हे आपल्याला विचारत आहे. तो कधी येलो कलरवर थांबू शकेल, ब्लू वर थांबू शकेल, ग्रीन वर, ह्या कोणत्याही कलरवर तो काय होऊ शकेल, स्टॉप होऊ शकेल. म्हणजे एस काय येईल, किती कलर्स आहेत 1 2 3 4 5 6. सो एस इज इक्वल टू रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, green and purple. So number of S is equal to 1 2 3 4 5 6. Number of S is equal to 6. Next question third. Example third. In the month of March 2019, find the days on which the date is multiple of 5. डेट काय आले पाहिजे, मल्टिपल ऑफ 5. म्हणजेच काय झालं 5 मल्टिपल ऑफ 5. यामध्ये नंबर्स कोणते आहेत 5 10 15 20 25 30. हे झाले मल्टिपल ऑफ 5.
या मल्टिपल ऑफ 5 ला डेज कोणते आहेत ते बघूया. तर या ठिकाणी 5 साठी डे कोणता आहे? मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. सो 5 साठी डेज कुठे आहे? ट्यूजडे. 5 नंतर 10 ला डेज कोणता आहे? सॅटर्डे, दिस इज संडे. नंतर 15 डेज इज फ्रायडे. Then 20 days is Wednesday. नंतर 25 days is Monday. And 30 Saturday. So number of A's is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. So number of A's is equal to 6. कळलंय? आपल्याला 5च्या पट्टीत येणारे नंबर्स आपण बघितले आहेत. कोणते नंबर्स आहेत? 5, 10. आणि त्या नंबरसाठी डेज कोणता आहे? तो आपण डेज एस मध्ये लिहिलेला आहे. आपल्याला आय थिंक हा थर्सडे सोडून बाकी सर्व डेज यामध्ये आलेले आहेत. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. एक्झाम्पल 4. For a road safety committee of two boys form road safety committee of two boys and 2 girls complete the following activity to write sample page. आपल्याला दोघांची एक रोड सेफ्टी कमिटी तयार करायची आहे. कशामधून? तर कोणामधून? तर 2 बॉयज आणि 2 गर्ल्स मधून एक रोड सेफ्टी कमिटी तयार करायची आहे. त्या कमिटीमध्ये 2 मेंबर्स असतील. ओके. तर या ठिकाणी कमिटी ऑफ 2 बॉयज, ती कमिटी 2 बॉयची सुद्धा असू शकेल. म्हणजे या ठिकाणी 2च बॉयज आहेत. मग कमिटी काय येईल? B1 B2. कमिटी ऑफ 2 गर्ल्स, ती कमिटी 2 गर्ल्सची पण असेल. या ठिकाणी 2च गर्ल्स आहेत. मग कमिटी काय होईल? G1 G2. आता कमिटी ऑफ 1 बॉय 1 गर्ल्स, 1 बॉय आणि 1 गर्ल्स म्हणजे काय? एक दिले कमिटी B1 G1, B1 G1, त्याचप्रमाणे B1 G2, नेक्स्ट B2 G1 and B2 G2. अशा प्रकारे 1 बॉय आणि 1 गर्ल्स यामधून किती कमिटी तयार झाल्या? 1, 2, 3, 4 कमिटीज. सो सॅम्पल पेस एस इज इक्वल टू किती? टोटल कमिटी 1, 2, 3, 4, 5, 6. या सर्व कमिटी आपल्याला काय करायच्या आहेत? एकत्र लिहायच्या आहेत. सो B1 B2 G1, B1 B2 G1 G2, B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती कमिटी फॉर्म झाले आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. आपल्याला फक्त कमिटीज फॉर्म करायचे. हे आपल्याला नंबर ऑफ एस किती आले? 6. या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 5.2 कंप्लीट सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 5.3 सॉल्व्ह करणार आहोत.